एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। महादेव मुंडे हत्या प्रकरणी ही बातमी आहे। ज्ञानेश्वरी मुंडे आणि कुटुंबीय आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला या ठिकाणी दाखल झालेले आहेत। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि कुटुंबीय मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आता वर्षावर दाखल झालेले आहेत। भाजप आमदार सुरेश धस देखील मुंडे कुटुंबांसोबत वर्षावर दाखल झालेले आहेत। तर सह्याद्री अतिथीगृहावरील बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता मुंडे कुटुंबाची भेट घेणार आहेत। ज्ञानेश्वरी मुंडे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आता त्या दाखल झालेले आहेत। त्यांच्या सोबत सुरेश धस देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरू आहे आणि या बैठकीनंतर आता मुख्यमंत्री मुंडे कुटुंबाची भेट घेणार असल्याचं समजतंय। या भेटी दरम्यान आता काय चर्चा होईल याकडे सर्वांचं लक्ष आहे। ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अखेर दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत भाजप आमदार सुरेश धस देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। मुंडे कुटुंबासोबत सुरेश धस देखील आता वर्षावर दाखल झालेले आहेत। सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक सुरू आहे आणि या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंडे कुटुंबियांसोबत चर्चा करतील। ही चर्चा नेमकी काय होईल, यातून काय निष्पन्न होईल हे पाहणंच आता महत्त्वाचं ठरणार आहे। तर याबद्दल आपण अधिक अपडेट जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। चेतन, ज्ञानेश्वरी मुंडे आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत आणि भाजप आमदार स्वतः सुरेश धस देखील त्यांच्यासोबत त्या ठिकाणी आहेत। अगदी काही वेळातच ही भेट होईल। निश्चितच एकंदरीतच या महादेव मुंडेंच्या मृत्यू प्रकरणी आपण पाहिलं असेल, मुंडेंच्या पत्नींनी काही दिवसांपूर्वीच आत्महत्येचाही प्रयत्न केलेला होता आणि त्याची गंभीर दखल कुठेतरी आता मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे। महादेव मुंडे प्रकरणात आपण संपूर्णपणे न्याय देऊ असं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेलं होतं आणि त्यानंतरच तपासा संदर्भातील अधिक माहिती देण्यासाठी आता मुख्यमंत्री आहे ते थेट मुंडेंच्या पत्नींसोबत चर्चा करताना पाहायला मिळणार आहेत आणि यामध्ये सातत्याने पुढाकार घेणारे भाजपचे आमदार सुरेश धस असतील, हे सुद्धा आता मुंडे कुटुंबियांसोबत वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। सध्या मुख्यमंत्र्यांच्या सह्याद्री अतिथीगृहावरती बैठका सुरू आहेत। या बैठका झाल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः वर्षा निवासस्थानी जातील आणि मुंडे कुटुंबियांसोबत संवाद साधतील आणि या संदर्भातील अधिक निर्देश देण्याची शक्यता आहे। परिणामी महादेव मुंडे प्रकरणामध्ये आता मुख्यमंत्र्यांकडून नव्याने कुठले आदेश दिले जातात का याकडे आपलं लक्ष असेल। कृपा निश्चितच चेतन, आपण पाहिलं तर ज्ञानेश्वरी मुंडे यांची मागणी आहेच आणि आता या भेटी दरम्यान काय चर्चा होईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या अधिकच्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।